हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 31वी कथा आपण ऐकत आहोत. त्याचा आता आपण दुसरा भाग ऐकूया. ह्या चक्रवर्ती साहेबांच्या घरी एक दिवस गाण्याची खूप मोठी मैफिल सजलेली होती. गाणं बजावणं, हास्यविनोद, आमोद-प्रमोद यांनी मुक्त वातावरण अगदी भरून गेलेलं होतं. अचानक माणिकादेवी या त्या हॉलमधून निसटल्या आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी दार हलकसं लावून घेतलं. निक्सन त्यांच्याकडे लक्ष देऊनच होता. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ तोही तिथून हळूच बाहेर पडला. मग तो सरळ गेला माच्या खोलीकडे. खोलीचं दार किंचित किलकिलं करून त्यांनी बघितलं. त्याला दिसलं की खोलीच्या एका कोपऱ्यात एका आसनावरती माँ ध्यानस्थ बसलेली आहे. डोळे बंद आहेत, शरीर निस्पंद आहे आणि तरीही कळतंय की त्या अत्यंत गाढ अशा ध्यानामध्ये गेलेल्या आहेत. थोड्या वेळाने त्यांना बाह्यज्ञान झालं आणि त्या हळू हात टेकत फरशीवरती उठून उभ्या राहिल्या. निक्सनला दुरून पाहताना सुद्धा जाणवत होतं की त्यांचं सगळं शरीर एका अतींद्रिय अशा आनंदाच्या लाटेवरती जणू तरंगत आहे आणि डोळ्यातून प्रेमाश्रू वाहत आहेत. उमा ड्रेसिंग टेबलच्या पुढे जाऊन बसल्या. त्यांनी आपलं तोंड पुसून घेतलं आणि पुन्हा मेकअप केला. मग त्या बाहेर आल्या. निक्सन तिथेच उभा होता. गदगद स्वरामध्ये अपराधी व्यक्तीप्रमाणे हात जोडून तो म्हणाला, "उमा, तुमच्या गोपालने आज चोरी-छुपे तुमचं धन, तुमची ही आध्यात्मिक संपत्ती पाहिली आहे. पण आईच्या संपत्तीवरती मुलाचा अधिकार नाही का? तुम्ही आजपर्यंत हे सगळं धन माझ्यापासून का बरं लपवून ठेवलं?" अत्यंत स्नेहाने खाली मान घालून उभ्या असलेल्या निक्सनची हनुवटी धरून त्याचा चेहरा वर आपल्याकडे करत मा स्नेहमयी आवाजामध्ये म्हणाली, "अच्छा, म्हणजे तू सगळं बघितलंस तर. ठीक आहे, आता तू जर सगळं बघितलंच आहेस, तर मी तुला सगळं सांगेन, स्पष्ट सांगेन, पण आत्ता नाही, नंतर." असं म्हणून पार्टीमध्ये जाऊन मिसळली आणि पुन्हा हास्यविनोदा करत सर्वांचं अभ्यांगतांचं मनोरंजन करू लागली. दुसरे दिवशी मानी निक्सनला आपल्याजवळ बोलावलं आणि जवळ बसवून घेतलं. मग म्हणाली, "गोपाळ, हे पहा, या देहाच्या पाठीमागे एक आत्मा असतो आणि त्या आत्म्यामध्ये एक विचित्र तरंग उठते, की तेव्हा मनुष्य बदलून जातो. तेव्हा तो परम आत्मा श्री भगवंताच्या चरणामध्ये जाऊन त्याला घट्ट मिठी मारतो. माझ्या जीवनामध्येही ही गोष्ट एका घटनेने सुरू झाली. तुला तर माहीतच आहे, की माझे पती हे नुसते उच्च शिक्षित नाहीत, तर एक फार मोठे दार्शनिक आणि थिऑसॉफी आंदोलनाचे नेतेही ते होते. मीही थिऑसॉफीमध्ये रुची ठेवत असे. पण आम्हा दोघांनाही थिऑसॉफीच्या तत्वज्ञानाने काही मनाची भूक, तहान भागली नाही. मग आमचा दोघांचाही झुकाव वैष्णव धर्माच्याकडे झाला. मी वृंदावनला गेले आणि तिथे श्री राधारमणजी यांच्या मंदिरातील आचार्य श्री बालकृष्ण गोस्वामीजी यांच्याकडून मी दीक्षा घेतली आणि तेव्हापासून मी श्रीकृष्णाच्या प्रेमसाधनेमध्ये तल्लीन राहू लागले. मी खरं तर आपली साधना नेहमीच गुप्त राखू इच्छिते. पण हा कृष्ण असा दुष्ट आणि नटखट आहे, की तो ना कधी वेळ बघतो, ना कधी स्थळ. जेव्हा त्याची इच्छा होते मला भेटण्याची, तेव्हा तो जबरदस्तीने मला आपल्याजवळ ओढून घेतो. त्यावेळेला त्याच्या चरणांमधून एक प्रकाश झोत येतो
तो माझ्या आत शिरतो आणि मग तो माझी बाह्य चेतना जणू हरवून टाकतो. मी स्वतः काही करत नाही, पण तो स्वतःच कृष्णच मला आपल्याजवळ ओढून घेतो आणि त्याच्या आनंदामध्ये, त्याच्या अमृतमय सानिध्यामध्ये मला बुडवून टाकतो. निक्सनचं हृदय हे ऐकून भरून आलं. त्याच्या हृदयामध्ये एक आशेचा नवप्रकाश पसरला. ते म्हणाले, "मा, मला पण ह्या कृष्णप्रेमाच्या विलोभनीय अशा पथाचा पथिक बनवून दे ना." मा म्हणाली, "गोपाल, तू आता निश्चयाने या पथावरचा पथिक बनू शकतोस. कारण पूर्वी बुद्ध धर्माच्या प्रती असलेली तुझी प्रीती आता राहिलेली नाहीये. गीता आणि उपनिषदांचा अभ्यास करून तू हिंदू धर्माचं मूलतत्व चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहेस. आता तुला प्रेमभक्ती धर्मशास्त्राचा पाठ आणि श्रीकृष्णाचं ध्यान, जप इत्यादी करण्याचा अधिकार प्राप्त होईल." निक्सन वात्सल्यमयी आईचं बोट पकडून या नव्याच प्रेमसाधनेच्या मार्गावरती आता चालू लागले. काही दिवसात काही दिवसांनी चक्रवर्ती महाशयांनी या लखनौच्या विश्वविद्यालयाचा राजीनामा दिला आणि ते बनारस येथील हिंदू विश्वविद्यालयाचे व्हाईस चान्सलर झाले. आता मला अर्थातच वाराणसीला म्हणजे काशीला जावं लागलं. निक्सनही त्यांच्याबरोबर गेले. वास्तविक लखनौ येथे त्यांना अतिशय उच्च श्रेणीचं श्रेणीचा पगार होता. पण तो सोडून एका साधारण पगाराच्या नोकरीवरती ते रुजू झाले आणि वाराणसी विश्वविद्यालयामध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते काम पाहू लागले. चक्रवर्तीजी यांनी गंगा तटावर श्री रामकृष्ण डालमिया यांच्या राधाबाग नावाच्या भव्य भवनाचा आश्रय घेतला. म्हणजे ते भवन त्यांनी विकत घेतलं आणि माणिकादेवी ह्या आपल्या अनेक विदेशी शिष्यांसह आणि निक्सनसह त्याच्यामध्ये राहू लागल्या. तिथे नित्य नवे उत्सव, पाठ, कीर्तन, त्याचं अनुष्ठान इत्यादींच्या मुळे जणू त्या राधाबाग हे नाव अतिशय सार्थ झालं. निक्सन आणि माणकादेवी यांची भक्तिप्रेम साधना निर्विघ्न चालू लागली. माणकादेवीने निक्सन यांना श्रीमद्भागवत महापुराण शिकवायला सुरुवात केली. एक दिवस श्रीमद भागवताचा पाठ संपल्यानंतर निक्सन म्हणाले, "मा, आता मी असा निश्चय केलाय, की वैष्णव मंत्र घ्यायचा आणि संन्यास दीक्षा घ्यायची आणि संन्यासी आयुष्य घालवायचं." मा प्रसन्न होऊन म्हणाली, "अरे वा! ही तर खूप चांगली गोष्ट आहे गोपाळ." पुढे निक्सन म्हणाला, "मी असा निश्चय केला आहे, की संन्यास मी तुझ्याकडून घेणार." मा म्हणाली, "मी तर स्वतः गृहस्थी आहे. संन्यास दीक्षा मी कशी काय तुला देणार?" तेव्हा लहान मुलासारखा हट्ट करत निक्सन म्हणाला, "मला ते काही माहिती नाही, पण संन्यास दीक्षा तुम्हीच मला द्यायची." काही वेळ मानी विचार केला आणि मग त्या म्हणाल्या, "बरं, ठीक आहे मग. संन्यास दीक्षा मीच देईन तुला." काही दिवसांनी त्या वृंदावनला गेल्या आणि त्यांनी बालकृष्ण गोस्वामीजी यांच्याकडून स्वतः आधी संन्यास दीक्षा घेतली. मग तिथे साधना करून त्या संन्यास दीक्षा देण्याचाही अधिकार प्राप्त करून आल्या. मग त्यांनी निक्सन यांना संन्यास दीक्षा दिली. या दीक्षेमध्ये दोघांच्याही नावामध्ये बदल झाला. माणकादेवींचं नाव झालं यशोदामा आणि निक्सन यांचं नाव माणकादेवींनी श्रीकृष्ण प्रेम असं ठेवलं. या सगळ्या घटनांच्या दरम्यान चक्रवर्ती महाशयांचा स्वर्गवास झाला. यशोदामा आता गुरुपदीच विराजमान होती आणि त्यांच्या आयुष्यात गुरुपदाचा अध्याय नवीनच सुरू झाला. त्यांनी आपले धर्मपुत्र निक्सन आणि आपली मुलगी मतीराणी यांच्यासह हिमालयात
आश्रय घेतला. हिमालया येथील अल्मोडा येथून 14 मैल दूर असलेल्या मिर्तोला या गावामध्ये योगेश्वर शिवस्थानाच्या निकट त्यांनी एक आश्रम बांधला आणि तिथे एक मंदिरही बांधलं. मंदिरासहित त्या सर्व भागाचं नामकरण त्यांनी केलं उत्तर वृंदावन. उत्तर वृंदावनामध्ये एक दुमजली मंदिर होतं. त्याच्या वरच्या दालनामध्ये राधाकृष्णाची अत्यंत सुंदर अशी मूर्ती होती आणि खालचा जो मजला होता तिथे आश्रमवासी राहत असत. तसंच त्याला जोडूनच अनेक दालनं होती. त्यातल्या एका दालनामध्ये भागवत पाठ होई. दुसऱ्या दालनामध्ये अतिथींना राहण्याची व्यवस्था केली जाई आणि तिसऱ्या दालनामध्ये स्थानीय बालक-बालिकांना शिक्षण दिलं जाई. आश्रमाच्या एका बाजूला एक छोटीशी धर्मशाळाही बांधली गेली. तिथे कैलाश आणि योगेश्वर इथे जाणारे यात्री येऊन विश्रांती घेत असत, 4 दिवस राहत असत. सर्व बाजूला ठाकूरांच्या पूजेसाठी सुंदर सुंदर फुलांचा अतिशय उत्तम रेखीव असा बगीचा केलेला होता आणि त्याच्याही पुढे होती ती शेतभूमी. अशा प्रकारे त्या अत्यंत निगुतीने राखलेल्या हिरवळीमध्ये तो आश्रम मोठा शोभून दिसत असे. आश्रमाहून थोड्याशा उंच पहाडावरती तेथील स्थानीय लोकांसाठी एक दवाखानाही चालवला गेला. श्रीकृष्ण प्रेम यांचे केम्ब्रिज येथील एक मित्र होते, डॉक्टर अलेक्झांडर. त्यांनी डॉक्टरीची अतिशय उच्च डिग्री घेतलेली होती आणि ते लखनौ येथील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होते. तेही काही दिवसानंतर या श्रीकृष्ण प्रेम यांच्याकडून मंत्र आणि संन्यास दीक्षा नाही सॉरी माताजींच्याकडून संन्यास दीक्षा आणि मंत्र घेऊन आश्रमामध्ये राहायला आले. त्यांचं नाव झालं हरिदास. शिवाय माधव आशिष नावाचे आणखीन काही 2 इंग्रजी संन्यासी श्रीकृष्ण प्रेम यांच्याकडून संन्यास दीक्षा घेऊन आश्रमामध्ये आले आणि ते या कृष्णप्रेम यांच्याबरोबर पूजेच्या सेवेमध्ये त्यांना मदत करू लागले. आणखीन एक जे होते ते होते द्वितीय विश्वयुद्धामध्ये बंगालच्या हवाई अड्ड्यामध्ये ग्राउंड इंजिनियर म्हणून काम केलेले. जेव्हा त्यांची कृष्णप्रेम यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यांना त्यांचा सर्व वृत्तांत कळला, तेव्हाच श्री गुरूंची सेवा करण्याच्या आणि श्रीकृष्ण सेवेच्या मध्ये जीवन आपण घालवावं या या विचारांनी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. इतके ते भावुक होते. हे सगळे लोक उत्तर वृंदावनामधल्या त्या भारलेल्या वातावरणामध्ये आणि यशोदा माच्या अलौकिक सत्संगामध्ये सान्निध्यामध्ये राहून आता भजन भक्ती करू लागले. यशोदा माँ म्हणजे जणू त्यांचे प्राणच होते. त्यांचे सर्वांचे प्राण यशोदा माच्या चरणापाशी एकवटले होते. यशोदा माच्या साधनेचं दिव्य स्वरूप आपल्याला 1643च्या एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या एका संध्याकाळच्या घटनांवरनं कळतं आणि ह्याचे प्रत्यक्ष साक्षी होते विश्वविख्यात गायक, लेखक, कवी आणि भक्त श्री दिलीप कुमार राय. त्यावेळेला ते त्या आश्रमामध्ये काही दिवसांसाठी राहिले होते. माँची तब्येत त्यावेळेला बरी नव्हती. माँ आजारी होती आणि मंदिराच्या शेजारी असलेल्या एका खोलीमध्ये बिछाण्यावरती माँ आता झोपून राहत होती. आवश्यकता पडल्यावर तरीही अत्यंत कष्टाने आणि कुणाच्या तरी सहाऱ्याने कशी तरी माँ 1-2-3 पावलं चालू शकत होती. दिलीप कुमार आपल्या इंग्रजी पुस्तक योगी कृष्ण प्रेम या पुस्तकामध्ये त्या काळच्या त्यावेळच्या संध्याकाळच्या अनुभवाचं वर्णन अशा प्रकारे करतात.
ते आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया. संध्याकाळच्या आरतीच्या नंतर आम्ही सर्वजण त्या मंदिरातील गाभाऱ्याच्या समोर बसून कीर्तन करत होतो. मतिरांनी ही मंदिराच्या आणि त्या खोलीच्या उंबऱ्याच्या जवळ बसलेली होती. त्यामुळे ती त्या माच्या खोलीच्या उंबऱ्यापाशी येत होती. आणि श्रीकृष्ण प्रेम हे त्यांच्याजवळ बसलेले होते आणि यांच्याजवळ बसलेले होते अलेक नावाचे एक संन्यासी. श्रीकृष्ण प्रेम यांनी ह्या अ, दिलीप कुमार राय यांना एक गाणं म्हणायला सांगितलं. ते गाणं वृंदावन लीलेचं वर्णन करणारं होतं आणि जे ग्रामोफोनच्या माध्यमाने अतिशय लोकप्रिय झालेलं होतं. हे गाणं खरं तर अनेक जलशांमध्ये पूर्वीसुद्धा दिलीप कुमार यांनी गायलेलं होतं. पण ते तिथलं भारलेलं मंदिरातलं वातावरण आणि यशोदा माचं सानिध्य यामुळं त्या दिवशी अत्यंत भावविभोर होऊन त्यांनी ते गाणं म्हटलं. तसं गाणं त्यांचं पूर्वी कधीच झालेलं नव्हतं. गात असताना ते स्वतःच त्या गाण्यामध्ये बुडून गेले, भावविवश झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ह्या गाण्यानंतर जी विलक्षण घटना घडली, ती मात्र आता आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.